महिलांच्या खऱ्या सबलीकरणाची सुरुवात स्वतःच्या कर्तृत्वापासून. जिल्हा परिषद सदस्या राजश्री गावडे. महिलांनी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून शिक्षण, उद्योग आणि आत्मविश्वासाच्या बळावर पुढे जाणे काळाची गरज आहे. स्वावलंबी महिला हीच सक्षम समाजाची खरी ताकद असते, असे प्रभावी प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या राजश्री गावडे यांनी केले. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त चंदगड येथील र.भा. माडखोलकर महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. त्यांच्या ओजस्वी आणि प्रेरणादायी भाषणाने उपस्थित सर्व विद्यार्थिनी आणि मान्यवर मंत्रमुग्ध झाले. महिलांच्या सक्षमीकरणावर सखोल मार्गदर्शन करताना सौ गावडे पुढे म्हणाल्या की आजच्या युगात महिलांनी केवळ पारंपरिक कामात अडकून न राहता लघु उद्योग आणि स्वयंरोजगाराकडे वळावे. विशेषतः डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून महिलांनी आपले आर्थिक स्वावलंबन सिद्ध करावे. ग्रामीण भागातील महिलांसाठी शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत. त्याचा सकारात्मक लाभ घेऊन महिलांनी स्वतःचा छोटा का असेना पण हक्काचा व्यवसाय उभारावा, असे आवाहन त्यांनी यावेळी ठामपणे केले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर S.D. गोरल होते. प्रास्ताविक समन्वयक डॉक्टर सौ A.P. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्र. सुमैया आजरेकर यांनी केले, तर आभार डॉक्टर रंजना कमलाकर यांनी मानले. या कार्यक्रमाला प्र. येडी कांबळे, प्र. बाबली गावडे, प्र. चंद्रभागा गावडे, सौ. करण चंदगडकर, अनिल पाटील, प्राध्यापक प्रदीप, प्राध्यापक महादेव गावडे, प्राध्यापक शोभा आरबळी यांच्यासह प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकंदरीत राजश्री गावडे यांच्या विचारांनी हा कार्यक्रम विद्यार्थिनींसाठी ऊर्जादायी आणि भविष्यासाठी दिशादर्शक ठरला. महान कार्य न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड.